रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रभू दीपके, तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर, महानगर जिल्हा अध्यक्षपदी शिवशंकर सोनोने, डिजिटल जिल्हा अध्यक्ष शेख इफ्तिखार, तर डिजिटल महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल वहिवाळ यांची निवड। डिजिटलचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती। खेळीमेळीच्या वातावरणात झाली निवड प्रक्रिया संपन्न। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडण्यात आली। शहरातल्या सावली शासकीय विश्रामगृहावर संपन्न झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली आहे। या बैठकीसाठी डिजिटल मीडिया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती। परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली। या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभू दीपके, कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर, तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून धाराजी भुसारे यांची निवड करण्यात आली। तर महानगर जिल्हा अध्यक्षपदी शिवशंकर सोनोने, डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शेख इफ्तिखार, तर महानगर अध्यक्षपदी राहुल वहिवाळ यांची निवड करण्यात आली आहे। याच बैठकीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रमुखपदी संपादक रामेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, परभणीतील लोकनेते विजय वाकुडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आज जिल्हाभरातील पत्रकारांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी, ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे आदींची उपस्थिती होती। या बैठकीत पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभू दीपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, प्रदेश प्रतिनिधी धाराजी भुसारे, उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल वडकुते, शेख माजिद जिंतूर, किरण घुमरे पाटील पाथरी, प्रकाश सावळे, सतीश टाकळकर पूर्णा, शिव मल्हार वाघे सोनपेठ, लक्ष्मीकांत बनसोडे, कोषाध्यक्ष मोईन खान, सहकोषाध्यक्ष सुरेंद्र पाथरेकर, सरचिटणीस मोहम्मद इलियास सेलू, चिटणीस रामचंद्र कोठेकर, प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे, सहचिटणीस उत्तम बोरसुरीकर, संघटक फहीम काजी, सहसंघटक जकियोद्दीन खतीब, समन्वयक भूषण मोरे, निमंत्रक मंच खंदारे, तर सदस्य म्हणून माणिकराव शिंदे, देवानंद वाकळे, नाझीम सिद्दीकी, महमूद खान, प्रशांत खंदारे आदींची निवड करण्यात आली। तर महानगर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शिवशंकर सोनोने, कार्याध्यक्ष पांडुरंग अंभोरे, सचिव संघपाल आढागळे, उपाध्यक्ष मंदार कुलकर्णी, विजय चट्टे, कोषाध्यक्ष अनिल दाभडकर, संघटक मयूर देशमुख, सहसचिव आकाशदीप लंगोटे, समन्वयक सुदर्शन डाके, सहसमन्वयक दिलीप समिंदर, प्रसिद्धी प्रमुख अरुण रणखांबे, विद्यासागर सावळे आदींची निवड करण्यात आली। डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तिखार यांची निवड करण्यात आली। तर कार्याध्यक्ष बाळासाहेब घिके, सचिव आनंद पोहनेरकर, सहसचिव सय्यद अखिल, कोषाध्यक्ष शेख महबूब, संघटक राजू कर्डिले, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, सय्यद आयुब, समन्वयक रियाज कुरेशी, सहसमन्वयक कलीम कुरेशी, प्रसिद्धी प्रमुख सय्यद अथर, तर सदस्य म्हणून बाबरुद्दीन सिद्दीकी, इद्रिस बगे, सय्यद जामील आदींची निवड करण्यात आली। डिजिटल मीडिया महानगर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी राहुल वहिवाळ, कार्याध्यक्ष अमिल गारखाडे, सचिव सय्यद जामील सय्यद हनीफ, उपाध्यक्ष राहुल मुंडगे, सहसचिव शंकरराव झाटे, संघटक नजीब सिद्दीक, सहसंघटक सय्यद खिजीर सय्यद नाझेम, सहसंघटक मोहम्मद परवेज, अमीर खुसरो, कार्यवाह शैलेश डहाळे, सदस्य संजय घनसावंत, शेख अजहर, शेख इस्माईल, मस्जिद तय्यब, फयाज खान पठाण, धनंजय धवाले, संदीप ढाले आदींची निवड करण्यात आली। कार्यकारिणी निवड प्रक्रियानंतर बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी काय म्हणाले? मित्रांनो, आज मराठी पत्रकार परिषद पत्रकार परिषदेच्या बाबतीत
आपल्याला एवढं मोठं जे मराठी छोटं रोपटं एवढं मोठं महाराष्ट्रावर विस्तारलं, वेगवेगळ्या प्रश्नावर लढत आहे, हे आपल्याला आज दिसत आहे सगळं. पण यामागे खपणारा म्हणजे एखादा मोठं झाड उगवायचं असेल तर त्या मातीत देहाला मातीत उजळून घ्यावं लागतं, तेव्हा त्या झाडाचा वटवृक्ष, त्या देहाचा वटवृक्ष केला विद्यापीठाला. आणि त्यानंतर आलो श्रीकांत भराडे लोकमत, 3च वर्तमानपत्र परभणी जिल्ह्यात होते. एक लोकपत्र, लोकमत आणि मराठवाडा. अजिंठा कमी होत आलेलो. तर त्यावेळेस मग पहिल्यांदा मी आलो श्रीकांत भराडेंना. मला काही दिवस 6 महिने तिथं लोकमतमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्यांचं मार्गदर्शन एक उत्कृष्ट अशा प्रकारचे. श्रीकांत भराडे ही पत्रकारिता क्षेत्रातला एक अत्यंत संयमी आणि पत्रकार कसा असावा त्याचं एक जागतं उदाहरण होतं. अत्यंत माझी जायला माहिती त्या काळामध्ये ते असायचे आमच्या लोकपत्राला हे ते काम करायचं. मी लोकपत्रामध्ये मग नंतर लोकपत्रामध्ये गेलो. यशवंत देशमुख सर इथं आले होते, भराडे सर, त्यांना बोलले आणि त्यांना मग मला लोकपत्रामध्ये काम करण्याची संधी. जवळपास 11 वर्ष मी लोकपत्रामध्ये काम करतो. मी आणि आमचे अशोक कुटे वारले. तर त्या ठिकाणी हे करताना मी पाहत होतो की यशवंत देशमुख सरांना असा एकही संबंध. मी ह्याच्या अगोदर पत्रकारितेत असताना आमचं 2-2 महिन्याचं प्रॅक्टिकल असायचं एका वर्तमानपत्रामध्ये. तिथं काम करण्याची संधी होती आम्हाला. पाहिलं संपादक कधी आग्रलेख लिहायचं, आपलं आपलं निघून जायचं, आपल्या ड्युट्या झाल्या आपल्या आपली निघून जायची. पण यशवंत देशमुख सर नांदेडला कधी कधी आम्हाला ते थांबण्याची संधी यायची. त्यावेळेस मी पाहायचो की आम्हाला सगळे शेवटची एडिशन पाहून नंतर घरी जायचे दाबाडं बसलेले. म्हणजे त्याग ज्याला आपण म्हणतो, कामाविषयी निष्ठा म्हणतो, एखाद्या कामाविषयीची भूमिका एकदा घेतली की ती सरसपणे कशी पूर्ण करायची त्याचं एक चालतं बोलतं उदाहरण यशवंत देशमुख. आणि म्हणून यशवंत देशमुख सरांना ही उभारलेलं मूळ लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. अनेक गोष्टीमध्ये त्यांना आम्हालाही त्या काळामध्ये छोट्या छोट्या पत्रकाराला आम्हाला आदरानं तिथं बोलवायचे, केबीमध्ये चहा बाकीच्या गोष्टी. आमच्या बातम्या त्या काळात बातम्याचे फार परेशान आहे. बातम्या एक त्याच्यावरून पाठवावं लागायच्या. एकच फॅक्स मशीन होतं त्या तार खात्यामध्ये, तिथून आपलं एखादी महत्वाची बातमी बाकीचे आपल्या लिहून ते ठोकळे करून पाठवावं लागायचे. पण तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते पहिल्या पाण्यावर त्याला चांगला लीड काढून हिअरिंग करून आणि अतिशय चांगलं बायलाईन छापायचे. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद व्हायचा. 500 रुपये मानधन मिळायचं, पण ते आम्हाला त्या पैशापेक्षा आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला लिहिता येतं, आम्हाला 4 लोक विचारतायत, ह्याचाच आम्हाला जास्त अभिमान वाटायचा. आणि म्हणून पत्रकारिता करताना आम्हाला कुठेही वेगळा मार्ग असा अवलंबण्याची इच्छा कधी झाली नाही सुदैवाने. आणि म्हणूनच आणि ते सगळं मार्गदर्शन आमच्या यशवंत देशमुख साहेब होतो, त्यांनाच ही मराठी पत्रकार परिषद उभी केली आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. त्याचंच वाघमारे डिजिटल मीडिया याच्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून वाघमारे साहेब काम करायला लागले. निश्चितपणानं सर आमची परभणीतली तर टीम एवढी सक्रिय आहे, दुसऱ्या जिल्ह्यात मी काही जास्त फिरून माहीत नाही मला, पण इतकी मंडळी सक्रिय, इतक्या मोठ्या प्रमाणावर या मंडळीचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्या गोष्टीत असतं. पत्रकार परिषदा असो की विविध सामाजिक कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये धडाडीनं ही मंडळी पुढे येते, प्रश्न मांडते आणि वेगवेगळे कार्यक्रम साजरे करते, कुठे वगळ येऊ देत नाही. आणि अत्यंत सभ्यतेनं सज्जनपणानं हा सगळा कारभार चाललेला आहे मित्रांनो. म्हणून आपल्या ह्या नवीन कार्यकारिणीतही आता नवीन सगळे नव्या जोमाचे नव्या दमाचे लोक आलेले आहेत, है ना. दमी नाव आहे, जोमी नाव आहे. आणि म्हणून हे सगळेही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या पत्रकार परिषदेच्या कामाला पुढे रेटतील, डिजिटल मीडियाच्या कामाला पुढे रेटतील आणि आपलं पत्रकारितेचं एक वजन महत्वाचं मित्रांनो. पत्रकारी सांगण्याची गरज पडू नये. पत्रकार आहे, पत्रकाराला ओळखलं गेलं पाहिजे त्याच्या नावानं किंवा त्याच्या प्रत्यक्ष पाहण्यानं. आता प्रत्येक ठिकाणी बोलतो त्याच्यामुळे नावानं मात्र लोक ओळखतात. म्हणून आपलं लिखाण आहे हे दर्जेदार अभ्यास करून अभ्यासपूर्ण असावं. त्याचबरोबर आपलं जे दैनंदिनीचं आमचं डिजिटल मीडियाचं आहे
हे करताना बातम्या हे करताना बऱ्याच अडचणी बऱ्याच गोष्टी असतात, त्या सगळ्या खात्रीला ऐकण्यात एखाद्या गडबडीत आपण असं करतो आणि मग कुठंतरी अडकून बसतो किंवा चुकीच्या पद्धतीनं आपण एखादी गोष्ट समाजापुढे आणतो, त्यावेळेस समाजाची चुकी आहे, हे खोटं बोलतो, खोटं सांगतो. म्हणून आपण काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी, मी काही एवढा मोठा नाही पण मला जे वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण ह्या पद्धतीनं पुढे मीडियाचं काम सांभाळताना काळजी घ्या ही अपेक्षा करतो. पत्रकार परिषदेचं काम अत्यंत जोमानं पुढे रेटलं जाईल ही अपेक्षा करतो आणि माझे नमस्कार. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी भूमिका मांडताना काय सांगितले? जिल्ह्याच्या आदिवासी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. या बैठकीसाठी खास निरीक्षक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आमचे मित्र अनिलजी वाघमारे, त्यांच्यासोबत आलेले वडवड तालुक्याचे अध्यक्ष सोनवणेजी, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी वडवरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ पत्रकार पुजारी सर, मावळते अध्यक्ष राजकुमार आटेकरजी, कार्याध्यक्ष प्रभुदेवकेजी, या ठिकाणी जिंतूरहून आलेले माजिदभाई, पूर्णाहून आलेले मुजीबभाई, त्याचबरोबर सोनपेठहून आलेले वाघेजी, ज्येष्ठ पत्रकार पोलीस साहेब अतिभाई आणि माझ्या सर्वच मित्रांनो. खरं तर हे आता 2 वर्षासाठी निवडणुकीसाठी आपण कार्यकारिणी घोषित करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो. मित्रांनो, मागच्या 2 वर्षापासून मी जवळपास राज्य निवडणूक म्हणून काम करत असताना अनेक जिल्ह्याच्या निवडणुका घेण्याचा मला योग आला. किंवा त्या निवडणूक प्रमुख नसताना सुद्धा जेव्हा कुठं निवडणूक लागायची तेव्हा मला आदरणीय आमचे मुख्य विश्वस्त SM देशमुख मला पाठवायचे. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जालना असो, वाघमारे साहेबांची बीड असो, काल परवा नांदेडची असो की पुणे असो, पिंपरी चिंचवड असो, या सर्व निवडणुका आम्ही घेतल्या. निवडणुका घेणं हे काय फार जिकिरीचं काम असतं, पण मला अभिमान आहे की आमच्या परभणी जिल्हा मराठी पत्रकारमध्ये आम्ही सगळं सहमतीने पदाची वाटप करतो. आता का अनिलरावला माहीत आहे, आम्ही गेल्या वर्षी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक घेतली. तर तुम्हाला अक्षरच वाटेल, म्हणजे सदस्य नोंदणीपासून एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीला लाजवेल अशी तयारी 2 गटांनी केली. एक तर सदस्य जेव्हा ते मतदार यादी घोषित करायचे, त्या मतदार यादी घोषित करायला आम्हाला जवळपास 9 महिने लागले. त्याचं कारण दोन्ही गटांनी सदस्य नोंदणी केली आणि मग जेव्हा आम्ही त्याला डिस्प्ले केली तेव्हा सांगितलं की याच्यावर आक्षेप असेल तर जेवढे मतदार आहेत तेवढे आक्षेप दोन्ही बाजूने आले आणि ते करता करता आम्हाला फार त्रास झाला. ही गोष्ट काल परवा नांदेडला आहे पहा. आता जवळपास आम्ही अनिलरावला माहिती आहे, जवळपास 1 महिन्यापासून आम्ही ते नांदेडचं निवडणूक हाताळतोय आणि त्या ठिकाणी देखील खूप असा संघर्ष आहे अध्यक्ष होण्यासाठी. परंतु मला अभिमान आहे माझ्या जिल्ह्याचा आणि परिषदेचा सरचिटणीस म्हणून अनिलरावलाही माहीत आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र 80 कोटी अहमिका या ठिकाणी मला प्रत्येक अध्यक्ष अतिशय तळमळीने काम करतो. आताच आपण पाहिलं राजकुमारनं त्यांचा कार्य अहवाल या ठिकाणी कॉन्फरन्स वाचत होता, पण परिषदेने दिलेले सर्व कार्यक्रम त्यांनी राबवलेत. याशिवाय जेव्हा जेव्हा परिषदेनं कार्यक्रमाला बोलवलं, मग तो तालुका अध्यक्ष बीडचा मेळावा असेल, माहूरचा असेल, जिल्हा आपलं परिषदेचं अधिवेशन असेल की कुठली एखादी आंदोलन दिले, ते आंदोलन त्यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडलं. आणि ज्या दिवशी त्यांची मुदत संपली त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता माझी मुदत संपलेली आहे आणि आपण नवीन कार्यकारिणी घोषित करावी. आणि आम्ही सर्वजण बसलो आणि सर्वांनी सहमतीने ही कार्यकारिणी आम्ही घोषित करत मला सांगताना पुन्हा अभिमान वाटेल की या ठिकाणी कोणालाही कोणाचं बद्दल आक्षेप नव्हता. आणि परत आम्ही आताच घोषित केलं की आज 29 डिसेंबर 24 रोजी जी होत आहे, येऊन 2 वर्षानंतर परत आम्ही अशाच सहमतीने बसून, आता आमचे मित्र इलियासजी आले,
सेलू येथून आलेली विद्यार्थी, त्यानंतर सेलू तालुकाचे अध्यक्ष. तर सांगायचं होतं की हट्टेकरजी तुम्ही जे काम केलंय, आम्ही दोघं आहोत परिषदेचे शिखरचे अनिलजी MP. निश्चित तुमच्या कामाचं आपण भविष्यामध्ये परिषदेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कसं सामावून घेता येईल याबद्दल निश्चित प्रयत्न करूया, कारण तुमचं काम चांगलं आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला त्या कामाचा मोबदला मिळेल असं आश्वासन आम्ही या ठिकाणी देतो. मित्रांनो, मी जसं अगोदर सांगितलं की बाकी जिल्ह्यामध्ये जसं निवडणुकीचं अध्यक्षपदासाठी अहमिका असते, मागच्या कमीत कमी 10 वर्षापासून आम्ही परिषदेचे जो नियम आहेत तेच नियम पाळतो. म्हणजे आम्ही काय, तो परिषदेचा विद्यमान कार्याध्यक्ष हा भावी असेल, अगदी तीच पद्धत आपण या ठिकाणी करत आहोत. मराठी पत्रकार परिषदेचे मावळते जिल्हाध्यक्ष राजकुमार हटेकर यांनी कारकिर्दीत केलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या. मराठी पत्रकार परिषद आज कार्यकारिणी गतीच्या निमित्ताने परिषदेचे सक्रिय आणि तळमळीने काम करणारे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे गेल्या 2 वर्षापासून राज्य निवडणूक प्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडलेले व सध्याच्या त्यांना परिषदेने पदोन्नती देऊन राज्य सरचिटणीस ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेले प्राचार्य सुरेशजी नायकवाडी आपले परभणीतील ज्येष्ठ पत्रकार आणि सध्या आभाळा न्यूज पोर्टल व प्रिंट असे दोन्ही कामे गेल्या 5 वर्षापासून यशस्वीपणे सांभाळत आपली जबाबदारी पार पाडणारे आमचे मार्गदर्शक राजे पुजारी. प्रास्ताविक करण्यापूर्वी एक परिषदेशी सच्चा कार्यकर्ता म्हणून मी गेल्या 20 वर्षापासून या परिषदेशी बांधील आहे, संलग्न आहे आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आज मी 2 वर्ष म्हणण्यापेक्षा 26 महिन्याचा कार्यकाळ आज पूर्ण केलेला. कारण की भूतकाळात न जाता, भूतकाळातल्या गोष्टीवर विचार न करता पुढे आपल्याला काय करायचं आहे हे आपण आपलं ध्येय उद्देशावर ठेवून काम करणार आहे. आणि आजचं निमित्त आहे नवीन कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, महानगर कार्यकारिणी, डिजिटल कार्यकारिणी यांची घोषणा करणे. आताच पांडुरंग आंबोरे यांनी गेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांनी तसेच या ठिकाणी आपल्या परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पार पडलेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉक्टर वासाराम लोमटे, प्रवीण देशपांडे आज काही कारणास्तव आज ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, तरी त्यांची उणीव नायकवाडे सर हे निश्चितच भरून काढतील आणि आपल्याला या निमित्ताने मार्गदर्शनही करते. गेल्या 2 वर्षाचा कार्यकाळ हा इतक्या लवकर जाईल हे कदाचित अपेक्षितही केलं नव्हतं. कारण की या पदासाठी अनेक जण गेल्या 25 ते 30 वर्षापासून आजही प्रतीक्षेत आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे आणि या पदाला ते न्याय देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी यावेळेस थोडा आम्ही शांत राहू, त्याच्यानंतर आमचा विचार व्हावा अशी आपल्याकडे मागणीही केलेली आहे. परंतु परिषदेचं काम करताना तुमच्या सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर तुमचा वेळ आहे. जो माणूस परिषदेसाठी वेळ देऊ शकतो
तोच कुठेतरी पुढे जाऊन कुठल्या तरी अजून कुठच्या पदाला काहीतरी गौसने घालू शकतो. नाहीतर परिषदेचं पद घ्यायचं आणि शब्द राहायचं, कुठं कार्यक्रम असला तर यायचं, नाही तर यायचंही नाही, अशी पद्धत आपल्याकडे एक 5-6 वर्षापूर्वी चालू होती. परंतु सक्रिय सदस्याची संख्या या परिषदेत वाढत आहे हे समोर बसलेल्या आपल्या सदस्याच्या याच्यावरून की खूप जणांना अपेक्षा आहे, खूप जणांना काम करायचे, खूप जणांना काम करून दाखवायचंय आणि या ठिकाणी प्रत्येकाला संधी भेटणार आहे. 2 वर्षाचा कार्यकाळ हा खूप अत्यल्प आहे काम करण्यासाठी आणि त्याला काम करायचं नाही त्यासाठी 10 वर्ष जरी दिले तर काहीच नाही. तर आज या निमित्ताने मी एवढं सांगायला इच्छितो की गेल्या 2 वर्षात कमीत कमी 30 ते 40 कार्यक्रम घेतले आपण, जे की रेकॉर्ड नाही, फक्त मी ते काही कार्यक्रम त्यातले रेकॉर्ड केले. 30 ते 40 कार्यक्रम होणं आणि कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा जो आपला उद्देश असतो तो एकच उद्देश आहे की त्यानिमित्ताने आपण येतो, बाकी उद्देश काहीच नसते. एकत्र येणं, चहा पान घेतलं तरी खूप झालं, आता चर्चा होती कोणावर काय व्हायला, कोण कोणासोबत चाललं, कोण काय करायला काय. त्याच्यामुळं कार्यक्रमाची रेलचेल होणं, बैठका होणं हे सातत्य परिषदेमध्ये चालू आहे. सर्वात महत्त्वाचं गेल्या 2 वर्षातला एकच क्षण मी सांगू शकतो की ते सगळ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियासाठी अविस्मरणीय राहील. जे देवगिरी हॉस्पिटल आपण गेल्या 3 डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. कमीत कमी स्वतः देवगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर गवाळे, आपले भावी अध्यक्ष प्रभूजी दिपके यांनी त्यांच्याशी एवढा म्हणजे संलग्न केली की त्यांनी एमडी मेडिसिन सर्जनसारखे लोक 15 ते 20 लोक त्यांनी गेल्या 4 ते 5 घंट्यापासून आपल्या सोबत सतत होते, सतत मार्गदर्शन करत होते. तुमच्या सदस्य आहेत त्याला बोलावं होत होते, कुटुंबातले कोणी असत त्यांना बोलावं होतं. म्हणजे या कमीत कमी एका माणसाला जर ती आपण बाहेर तपासणी केली असती तर कमीत कमी 10,000 रुपये खर्च आला असता. म्हणजे एवढं मोठं काम आपल्या सदस्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून होऊ शकतं आणि कुठल्याही आपल्या सदस्यांमध्ये दवाखान्याविषयी काही जरी अडचण असेल तर तुम्ही कधीही आवाज द्या. मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तुमच्यासाठी कधी तयार आहेत. कारण की कोणावरही वेळ ही सांगून येत नसते. अपघात असो, अजून जर एखादा आजार असो, त्यासाठी मराठी पत्रकार परिषद व परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ हा नेहमी तत्पर राहील. आणि यानंतर मी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस नायकवाडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ, परभणी महानगर पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ यांची कार्यकारिणी घोषित करावी अशी मी त्यांना विनंती. डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी आपल्या भाषणात काय सांगितले? जिल्हा पत्रकार संघाच्या निवडीबाबत आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या निवडीबाबत जी खास बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. या बैठकीसाठी माननीय देशमुख सरांचा आदेश आणि मला परिषदेचे जे आमचे स्नेही मित्र आणि राज्याचे सरचिटणीस नायकवाडे सर यांनी सांगितलं की आपल्याला बैठकीला यावं लागलं आणि या बैठकीच्या माध्यमातूनच आपण निवडी जाहीर करू आणि आपण त्यानुसार तारीख ठरवू. त्यांनी आज ही बैठकीचा योग घातला. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार पुजारी सर आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत. प्रथम नवनिर्वाचित
जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, त्याचबरोबर डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा आणि महानगर दोन्ही टीमचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर मराठी पत्रकार परिषदेबद्दल सरांनी सांगितलं आणि यशवंत सरांचाही अनुभव त्यांनी शेअर केला. कारण जो यशवंत सरांच्या सानिध्यात जाईल त्याला निश्चितच अभिमान वाटेल असं यशवंत सरांचं कर्तृत्व आहे. ॲक्च्युली मला आपल्यावर शहर आला, कारण मी एक छोट्या ग्रामीण भागातला तालुका, बीड जिल्ह्यातला एकदम छोटा तालुका लोणी, 36 गावांचा तालुका, आणि 36 गावांच्या तालुक्याचा आणि वाचणारे हा पत्रकार एका दैनिकाचा, त्या दैनिकाच्या पत्रकाराला विभागाची अधिस्वीकृती कमिटी, ज्यात आसाराम लोक माझे मित्र आहेत, आम्ही दोघं सोबत होतो त्यावेळेस, आणि त्या समितीवर मला त्या माणसांनी बसवलं आणि आज मी तुमचं यशवंत सरांचं मगाशीच सरांनी सांगितलं की जातीबद्दल ते बोलत होते. कारण यशवंत सरांजवळ जरी कुठल्या जातीचे असतील, कुठली जातपात मानत नाही, सर्व जातीला सोबत घेऊन जाणार नेतृत्व, कुठल्याही परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना, तो पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचा असो, डिजिटल मीडियाचा असो किंवा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचा असो, या पत्रकारांच्या संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांना कुठलीही इजा झाली, अगर धमकी झाली तर त्या धमकीला जशाच तसं उत्तर देण्याची धमक यशवंत देशमुख सरांमध्ये आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. खरं तर परिषदेच्या निवडी संदर्भात आमची राज्य कमिटीची बैठक झाली. सरांचं मी खूप पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कारण आम्ही ज्यावेळेस राज्याची बैठक पुण्याला झाली, त्या पुण्याच्या बैठकीमध्ये अचानक सरांनी नाव जाहीर केलं, राज्याचे सरचिटणीस म्हणून सुरेश नाईक सर. खूप मला आता आम्ही सोबत असल्यामुळं अभिमान वाटला की आपल्या सोबत काम करणाऱ्याला सोबत ठेवण्याचं काम सरांनी केलं. कारण त्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या सरांनी, त्या जबाबदाऱ्या अगदी सक्षमपणे पार पाडण्याचं काम नाही. आणि आपण म्हणतो की या भागातच निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा कार्यकर्त्या वगैरे होतात, परंतु पश्चिम महाराष्ट्र असं, तुमचा इकडं विदर्भ तर आहे, पण पूर्ण राज्यातल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका घ्यायची वेळ आली की सरांसमोर सुरेश नायकवाडे हे चित्र जसं तसं उभं राहतं. कारण त्यांना ती आयडिया आलेली आहे कसं हँडल करायचं सगळ्या पदाधिकाऱ्यांना, हे सगळं माहीत आहे. दोन्ही गट कसे एक होतील आणि सामंजस्याने कसा पत्रकार संघ जिल्ह्याचा चालू त्याची भूमिका महत्त्वाची व्यक्तिमत्व आहे. कारण आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की महाराष्ट्रात एवढे जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत वगैरे वगैरे, पण प्रेम काही जिल्ह्यावर आहे. सरांनी आवर्जून परभणीचं नाव काढलं की तुमची सगळी टीम नायकवाडे सर असतील, आम्ही जाताना वेळेस कुठल्याही जरी दौऱ्यात असू तरी परभणीला थांबल्याशिवाय आम्हाला परवानगी नाही येताना. मात्र परभणी जिल्हा हा सरांचा एक आवडता जिल्हा आहे आणि मलाही आवड निर्माण झालेली आहे. कारण मी गेल्या अनेक वर्षापासून सरांसोबत काम करतोय, पण कधी असे मला जाणीव झालं नाही की सर एक वेगळे आहेत आणि आपण एक वेगळे आहोत. सरांनी अत्यंत ग्रामीण भागातल्या, खेडेगावातल्या पत्रकाराला हातभार लावण्याचं काम आजवर केलेलं आहे आणि त्यामुळंच आज मराठी पत्रकार परिषद देशामध्ये सगळ्यात नंबर 1ला आहे. आपण देशामध्ये का म्हणतो, गोव्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेतले, गोव्यामध्ये बैठका घेतल्या, गोवा राज्य कुठं, महाराष्ट्र कुठं, आणि त्या गोव्या राज्यामध्ये जाऊन आम्ही मुख्यमंत्री एक विषय निघाला म्हणून बोलतो. कारण ज्यावेळेस आम्ही टीम गोव्याला गेलो, सर्व ते सोबत गोव्याला गेल्यानंतर सरांनी सांगितलं की तिथल्या पत्रकारांना सांगितलं की आपल्याला मुख्यमंत्र्याला भेटायचं. तर मुख्यमंत्र्याला भेटायचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्या पत्रकारांनी मुख्यमंत्र्याचं पेज लावलं
तर मी खोटं बोलत नाही, सर सोबत आहे, आम्ही होतो सोबत. तुम्ही होते. खुद्द मुख्यमंत्री त्यांच्या कॅबिन मधून खाली आला आणि अभिमान आहे. सर SF देशमुख हे महाराष्ट्रातले मराठी पत्रकार परिषद केवळ ते चालवणारे आणि सगळ्या पत्रकारांना सोबत घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यासाठी भेटायला त्यांनी वरी न बोलवता स्वतः खाली आले आणि सरांचा सत्कार त्यांनी केला. ही खूप आपल्याला अभिमानाची बाब आहे. निश्चितच नंतर केसरकरांनी वगैरे जे काही नियोजन केलं ते वेगळं, आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत. पण या बैठकीच्या अनुषंगाने जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. महावळते जिल्हा अध्यक्ष हे आमच्यासोबत राहिलेलेच आहेत. त्यांनी खूप त्यांचं कार्य आता वाचून दाखवलं आणि आम्ही पाहतो सोशल मीडियाचं, कारण आम्ही डिजिटलचं काम करतो म्हणून डिजिटलमधून पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. आणि नवीन अध्यक्षाचंही आमचे जुने संबंध आहेत आणि ते सुद्धा आगामी काळात आपल्या जे काही ध्येय धोरण परिषदेच्या वतीने दिले जातील ते पार पाडतील. आमचे डिजिटल मीडियाचेही 2 जिल्हा अध्यक्ष त्यांनाही सोबत घेऊन आपण सर्वजण सक्षमपणे या परभणी जिल्ह्याचा पत्रकारांचा जो काही साम दाम दंड तिन्हीतही गप बसून चालायचं नाही, जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका मराठी पत्रकार परिषदेमध्ये आहे. मराठी पत्रकार परिषद असं म्हणत नाही की तो हल्लाविरोधी कृती समितीचा आहे, तो डिजिटल मीडियाचा आहे, त्याचा आपला संबंध नाही, असं नाही. आता सरांनी ठरवलंय जिथं कुठं काय अन्याय अत्याचार होईल, जिथं कुठं सामाजिक प्रश्न असेल, जिथं कुठं आपल्या परिषदेचे कार्यक्रम असतील, निवेदन देणं असेल, तुमचा निषेध नोंदवणं असेल, तुमचा एखाद्या अधिकाऱ्यांना भेटी घेण्याचा कार्यक्रम असेल, तर तुम्ही एक डिजिटल मीडिया महानगर असेल, जिल्हा असेल, त्याचा एकत्रित ग्रुप करावा आणि त्या ग्रुपवर त्या सूचना शेअर कराव्यात आणि त्याचं पालन प्रत्येकाने तिन्ही जिल्हाध्यक्ष 4ही जिल्हाध्यक्षांनी करावं अशी एक आमची इच्छा आहे. कारण कुठलंही भेदभाव मनात न पाळता आपण एकीनं काम करावं. आगामी काळात आता सरांनी सांगितलं की आपल्या सरांचं की भविष्यात वेट अँड वॉच, थांबा आणि पहा. परिषदेमध्ये जो सक्रिय राहील त्याला निश्चित यश मिळतं, हेही तितकंच खरं आहे. कारण तुम्ही विश्वासार्हता जपली तरच आपण कुठलंही, आता सर आपण अनुभव या पेपरमध्ये चालवायचं म्हटलं तर वाचकांची विश्वासार्हता जपावं लागते. तुम्ही विश्वासार्हता जपली नाही, आज याची बातमी लावली, त्याची बातमी लावली, तुमच्या बातमीवर विश्वास राहायला पाहिजे आणि विश्वासार्हतेतूनच आपण प्रगतीकडे जातो. कारण पेपर चालवायचं, न्यूज चॅनल चालवायचं, यूट्यूब चालवायचं म्हणजे तुमच्यातली विश्वासार्हता दाखवायला पाहिजे वाचकांना आणि दर्शकांना, तरच आपली विश्वासार्हता निर्माण होईल. डिजिटलमध्ये सुद्धा तसंच आहे. डिजिटलमध्ये आपण कुठल्याही बातम्या घेण्यापेक्षा वाचकांना आणि दर्शकांना काय आवडतं हे घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण आपलं काम दाखवून दिलं पाहिजे. कारण तुम्ही म्हटले की जिल्हा अध्यक्ष दोघांनी एक तक्रार केली. आता म्हणजे ती तक्रार करणं साहजिक आहे की यूट्यूबचं पहिल्यापासून बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा, जिल्हा कार्यकारिणीचा, जे फादर बॉडी म्हणतो आपण, जसं की मराठी पत्रकार परिषद आपलं सर्वस्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आपले डिजिटल मीडिया आणि हल्ला विरोधी कृती समिती काम करते. तसं डिजिटल मीडियाचं आता असं नवीन धोरण तयार केलेलं आहे सरांनी की जी फादर बॉडी आहे ती कुठल्याही अडचणीच्या कामाला तुमच्या सोबत असणार. हल्ला विरोधी कृती समिती असो की डिजिटल मीडिया असो, आणि तुम्हाला ज्यावेळेस ह्यांचं सूचना येतात त्यावेळेसही तुम्ही सक्रिय त्यांच्यासोबत राहणं बंधनकारक आहे. आणि उद्या ह्यांनी म्हटलं की हे जिल्हा अध्यक्षांनी आम्हाला साथ दिली नाही, असा कार्यक्रम, हा ठीक आहे, अडीअडचणी प्रत्येकाला असतात, आपल्याला 24 तास त्यात वाहून घ्यायचं असं नाही. मात्र अडीअडचणीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी सोबत राहणं काम केलं पाहिजे, तरच आपल्याला सपोर्ट मिळेल, तरच आपल्याला प्रोटेक्शन मिळेल. त्याच्यानंतर आपण कामच करायचं नाही आणि म्हणायचं की आम्हाला सहकार्य करतो, हे चुकीचं ठरत. त्याच्यामुळं आपल्यावर कुणी बोट दाखवू नये याची खरंच आपण दक्षता घ्यायला पाहिजे
आणि त्या अनुषंगाने डिजिटल मीडिया आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं या जिल्हा पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करायला पाहिजे ही एक माझी आपणाला जिल्हा अध्यक्ष दोघांना सूचना आहे. कारण डिजिटल मीडिया राज्यभरात यूट्यूब चॅनलचे पोर्टलचे जे संपादक आहेत पत्रकार आहेत यांना कुणीच वाले आणि जे न्यूज चॅनलचे जे आपले जिल्ह्याचे प्रतिनिधी असतात ते आपल्याला तुच्छ लेखतात. मग आपण तुच्छ लेखतात तर त्यांना दाखवून द्यायचं आपण बी त्यांच्यासारखं पॉझिटिव्ह न्यूज करायच्या मगाशीच म्हणल्यानुसार ते आपण पॉझिटिव्ह केलं तरच आपल्याला पॉझिटिव्ह होतो आणि पॉझिटिव्ह न्यूज केले तरच आपण परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट मगाशीच म्हणलं साम दाम दंड. कारण सरांची भावना अशी आहे की आता डिजिटल मीडिया शिवाय पर्याय नाही. एवढं मोठं पुण्यामध्ये आता पाठीमागे काही दिवसापूर्वी कार्यशाळा झाली डिजिटल मीडियाची. त्या कार्यशाळेला आपण मध्य प्रदेश म्हणून मार्गदर्शक बोलवले होते सरांनी आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी. तर मला या बैठकीच्या अनुषंगाने एवढंच सांगायचं खूप वेळ झालेला आहे. आपण डिजिटल मीडियावर बोलायला डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वासास पात्र राहावं आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना सांगाव्यात आणि नाही तिथून मार्ग निघला तर आम्ही आहोत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जिल्हा पत्रकार संघासोबत कायम राहावं, त्यांच्यासोबत काम करावं आणि ज्या सूचना ते देतील त्याप्रमाणे फॉलोअप घ्यावा एवढी एक विनंती करतो. आणि सर्व पदाधिकारी जिल्हा पत्रकार संघाचे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे या सर्वांचं मी खूप पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि लांबच चाललेली भाषा. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.